नमस्कार मित्रांनो, मैत्रिणींनो, वृषाली उदय चॅनलवर तुमचं स्वागत आहे. कसे आहे तुम्ही? ठीक असाल अशी अपेक्षा करते मी. आज माझी खूपच घाई होती कारण मला शाळेमध्ये जायचं होतं. मुलाच्या शाळेमध्ये अ, जाण्याचं आल्याच्या नंतर शाळेतून माझी खूप घाई झाली. त्याला पटापट जेवण द्यायचं होतं. आता मी काय करू? तशी पण मी डाळ कुकरला लावून गेली होती. म्हणलं चल पटापट मस्तपैकी तडका देऊन मस्तपैकी दाल तडका बनवूया आपण. अशी घरगुती पद्धतीने साधी आणि सोपी पद्धत. फटाफट मी लसूण आधीच साफ करून ठेवलेला होता. तर मी अ, मिरची कापत होते आणि त्याच्यामध्ये मी थोडासा कांदा पण ॲड करत आहे. मिरची वगैरे कापून झालेला आहे. तर मी राई जिरे टाकले फटाफट. मग लसूण आणि मग मिरची आणि नंतर मग चांगला मस्तपैकी अ, क लसूण लाल झाल्याच्या नंतर मग कांदा टाकायचा. मग कसं माहिती आहे का, लसूण व्यवस्थित जळत नाही त्याच्यामुळे कांदा लास्टला टाकायचा. आणि एवढा धुवा-धुवा का होतंय कारण मी राईच्या तेलामध्ये मी डाळ बनवते. त्याच्यामुळे एवढा धुवा होतोय डाळीच्या तडका देत होते तेव्हा. बघू शकता तुम्ही आणि मध्यंतरी हलवत राहायचं व्यवस्थित. मी फटाफट, फटाफट टमाटर वगैरे सगळं टाकले कापून पटापट. आता आपल्याला फक्त तडका द्यायचा आहे. डाळ ऑलरेडी मी शिजवून ठेवलेली म्हणून आता मला सोपे जातंय करण्यासाठी. पटापट धनिया वगैरे मी साफ करूनच ठेवलेली होती. पुन्हा एकदा मी धुवून व्यवस्थित साफ करून घेते. बघू शकता तुम्ही. आणि मी डाळ वरून ॲड करते. झाला आपला मस्तपैकी तडका झाला. कारण मी स्पूनमध्ये वगैरे नाही घेत कारण आता खूप मला घाई होती फटाफट आणि मग दुपारची वेळ होती आणि खूप गरम होत होतं. तर त्याच्यामुळे मग अजून घरामध्ये गरम वाफा जसं आहे तशा निघत होत्या. त्याच्यामुळं मी पटापट, पटापट वरण-भात वरण करायला सुरुवात केली. आता भात तर करणार आहेच, राईस. वरून धनिया ॲड केली पटापट, पटापट सगळं साफ वगैरे केलं मस्तपैकी. पटापट राईस साफ करून घेतला धुवून, तांदूळ वगैरे व्यवस्थित धुतलेत. 2 पाण्याने 2-2-3 पाण्याने धुवायची. चवीनुसार मीठ टाकलं, ॲड केले त्याच्यामध्ये. पटापट इकडे डाळीला पण उकळी आलेली आहे. त्या साईडला मी राईट साईडला गॅसवरती ठेवली मी आणि आता मी व्यवस्थित पुन्हा किचन ओटा साफ करून घेते. कारण जास्त किचनवरती माझ्या ओलं होतं. कारण माझा हात सतत पाण्यामध्ये असतो त्याच्यामुळे. तर आता मी फटाफट आता भाजी करण्यासाठी माझ्याकडे बिलकुल वेळ नाही आहे. पण त्यातल्या त्यातमध्ये मी आता मुलगा म्हणाला, की "नाही मम्मी मला पापड पण हवे." तर मी म्हटलं, "ठीक आहे चल." तर मग मी पापडासाठी तयारी करत होते. इकडे डाळ चांगलीच शिजलेली झाली. व्यवस्थित शिजली आहे. थोडं हलकं झाकण ठेवायचं त्याच्यावरती कारण थोडी वाफ घालून द्यायची. नाहीतर माझं पाणी-पाणी होतं पूर्ण डाळीमध्ये. तर ऑइल गरम करण्यासाठी ठेवले. पटापट मी लिज्जत पापड काढले आणि आता मी फ्राय करायला घेते. पटापट पापड फ्राय केल्याच्या नंतर अजून तुम्हाला एक ट्विस्ट दिसणार आहे, की झटपट दुपारच्या वेळी जेवण कसं बनवायचं. साधी आणि सोपी पद्धत. फटाफट बघू शकता तुम्ही. एका साईडला मी कोथिंबीर, कोथिंबीर आणि मिरची आणि टोमॅटो एका साईडला मी धुण्यासाठी म्हणजे भिजवत ठेवलेले आहेत. आता समजेल पुढे आणि मी पटापट पापड तळून घेत आहे. एकदा ऑइल चांगलं गरम झालं तर पटापट पापड निघतात. तर पापड फ्राय होत आहेत. बघू शकता. मी गॅस बंद केलेली आहे. आता कुकरला आता शिटी होणार आहे. आता मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये मी हिरव्या मिरच्यांची चटणी बनवते. कोथिंबीर, टोमॅटो, लसूण, मिरची ॲड करून. पटापट, पटापट लसूण साफ केले कारण कुकर चालू आहे. आता तिची शिट्टी पण होणार आहे. गॅसवरती आहे. तर मग गॅसवरती काही भांडं असेल तर आपण तिथे मिक्सर नाही लावायचं तिथे. ठीक आहे.
फटाफट लसूण साफ करून घेतले. छोटे छोटे खूप छोट्या छोट्या पाकळ्या होत्या, कारण ते ओरिजिनल लसूण असतं. कारण ते मोठे लसूण आणले ना तर साफ करायला वगैरे इझी असतात, पण त्याची टेस्ट बिलकुल भेटत नाही मला. तर त्याच्यामुळे मी छोटे छोटे लसूणच वापरते. बघू शकता व्यवस्थित मी ऑलरेडी धनिया वगैरे सगळं धुवून ठेवलेले होते, म्हणून पटापट साफ करून घेते. टमाटर कापलेला आहे. हा बघा, हा पण टमाटर माझा खराब निघाला, तर मी दुसरा टमाटर घेतला. पटापट व्यवस्थित साफ करून घेतले. चटणीसाठी सगळं साहित्य रेडी झालंय. चवीनुसार मीठ टाकायचं. मीठ टाकल्याच्या नंतर मग छान लागते चटणी. तुम्ही तुमच्या भाषेत काय म्हणता? आम्ही याला चटणी बोलतो. हिरव्या मिरच्यांची चटणी. याच्यामध्ये तुम्ही पुदिना पण ऍड करू शकता, पण मी पुदिना ऍड केलेला नाहीये. अजून माझी गॅस चालूच आहे. सिटी होण्याची वेळ आली, पण तिसरी सिटी आहे. तर आता मीच तिला वरती करून सिटी वाफ घालवणार आहे. झाली, तिला मी बंद केले. जर मिक्सर ऑन झालाय, बघू शकता. 2 सेकंदातच माझी मस्तपैकी चटणी रेडी झाली आहे. अजून आता ट्विस्ट आहे. आता जे आपलं राहिलेलं ऑइल आहे पापडचं, त्याच्यामध्ये मस्तपैकी चटणी ऍड करायची. मस्त ऍड केली का त्याच्यामध्ये फ्राय करायची एकदम मस्त. जर कोणाला तडका वगैरे काय द्यायचा असेल तर देऊ शकता. मी नॉर्मलच बनवले, त्याच्यामुळे हे माझं दुपारचं जेवण आहे. कारण माझ्याकडे बिलकुल वेळ नव्हता, तरी पण मी खूप फास्ट 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 सगळं केलं. मुलाला माझ्या खूप भूक लागलेली होती सकाळची शाळा असल्यामुळे, आणि मला पण खूप उशीर झालेला. नाहीतर माझं 11च्या आतमध्ये सगळं स्वयंपाक रेडी असतो. सकाळचा नाश्ता तर सकाळीच होतो. बघू शकता मस्तपैकी आपली फ्राय चटणी झालेली आहे. कलर लगेच चेंज होतो. मस्तपैकी घमघमाट सुटलेला आहे. जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल, प्लीज सबस्क्राईब, शेअर आणि कमेंट